आम्ही निघालो होतो सासरवाडीले गायत्री आणि मल्हारला घ्यायला. पोहोचल्याबरोबर मल्हार डॉनना कंटिन्यू झोका चालू होता, जसा मल्हारला चालतो तसा. रक्षाबंधन असल्यामुळे मग तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम कंटिन्यू चालला. मी पूर्ण थकून गेलेलो होतो. त्यामध्ये पुन्हा रक्षाबंधन सुरू झालं, वडिलांचं सासऱ्यांचं सगळ्यांचं. मग आले ना बोकाचोरी, मग तर काय दाबली कशी म्हशी पटकनी. त्यानंतर भाऊ मग पुन्हा रक्षाबंधन, सगळ्यांनी रक्षाबंधन सुरू झाल्यानंतर मल्हार ट्रॅक्टर सोडतच नाही प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर आम्ही निघालो शेतामध्ये. भाऊ शेतामध्ये मल्हारचा कार्यक्रम जोरात होता, कारण की यांच्याकडची शेती म्हणजे कशी काळी भोर राहते, पाणी सोडत नाही. आणि मस्तपैकी शेतामध्ये सगळ्यांनी एन्जॉय केल्यानंतर सगळेजण गप्पा सप्पा मारल्या. मल्हारने त्या ठिकाणी सगळ्यांना हसवलं. आणि त्यानंतर यांची शेती म्हटलं म्हणजे केळी आणि पपई यांचा बाग असतो इकडं सुलतानपूर शहादाकडे. जबरदस्त मल्हारने पूर्ण शेतामध्ये पाण्याचा असो सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला मित्रांनो. मग मस्तपैकी सगळेजण आंब्याच्या झाडाखाली बसून गप्पा सप्पा मारल्या. असं शहरात जमतच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. इथे आल्यानंतर मग आजींना आणि बाबांना भेटलो. त्यांना कंटिन्यू भेटतच असतो. सर्व काही यांच्या सासू सासऱ्यांना करावं लागतं, ते तर करावंच लागतं, ते काही शंका नसते. आल्यानंतर स्पेशल पाहुणचार आपल्यासाठी होता. इथेच गायत्रीजी मध्ये बाहेर गेल्यावर पूर्ण एन्जॉय करतो, पण इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकाला लागलेली होती. आणि जाता मला राम राम ठोकला. आणि तुम्हाला सर्वांनाही राम राम मित्रांनो, जय खानदेश. प्लीज लाईक करा, फॉलो करा.